प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव करेल. प्रियजनांनो, मी आज तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलो आहे आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. पण हा चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईक करा की जेणेकरून मला मोठा व्हिडिओ करण्यात येईल आणि मोठे तुमच्यासाठी प्रार्थना आणि वचन देखील सांगण्यात येईल. कारण की देवाचं वचन हेच प्रियजनांना आपल्याला बंधनमुक्त करतं. कारण की वचनाद्वारे सर्व काही कार्य होतं. येशू ज्या ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी महान आणि मोठं मोठं कार्य केलं. आणि तो येशू काल आज युगानंतर एकसारखा आहे प्रियजनांनो, तो कधीही बदलत नाही. आणि आपण देवाचं वचन बघू, कारण की वचनाद्वारे सर्व काही गोष्टी होतात. म्हणून वचनामध्ये वाढणं आणि वचनामध्ये चालणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण याच्यातलं वचन बघू, मार्क शुभवर्तमान प्रियजनांनो, आणि त्यातलं 35 वचन. प्रार्थनेसाठी एकांत स्थळी जातो, पुढे कफरनहूम सोडतो. येशू प्रार्थनेसाठी एकांत स्थळी जातो. बघा, मी वाचतो प्रियजनांनो, मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 35 वचन. मग तो सायंकाळी मोठ्या पहाटे बाहेर गेला आणि रानात जात असताना प्रार्थना केली. तेव्हा शोमन व त्याच्यासोबतचे शोध करत होते व तो त्यांना सापडला व सर्व त्याचा शोध करत आहात. तो त्यांना म्हणाला, मला आपसाच्या गावात उपदेश करायचा आहे, आपण दुसरीकडे जाऊ. हा उद्देशाने निघाले आणि मग त्याने संबंध गलिलात सभास्थानात उपदेश दिले व बुद्धी काढत फिरले. प्रियजनांनो, येशूने सगळ्यात मेन प्रार्थना केलेली. आणि आपल्याला सैतान आम्हाला वेगळं करतो तो प्रार्थनेपासूनच. म्हणून प्रार्थना ही रोज केली पाहिजे. म्हणून तर देवाचं वचन आहे, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. रोजची भाकर म्हणजे ती भाकर नाही प्रियजनांनो, प्रार्थनेची भाकर, वचनाची भाकर. रोज तुम्ही ती घेणार, रोज तुम्ही स्ट्रॉंग होणार. म्हणून तर रोमकारासमध्ये देवाचं वचन सांगतं, तुम्ही जेवढे आत्मेने जगाल तेवढं तुम्ही शरीरावर विजय पाहणार. म्हणून देवाचं वचन आणि देवाची प्रार्थना ही नित्य करा. आणि जशी येशूने नित्य प्रार्थना केली, त्यांनी भूतग्रस्त बरे केले, लंगडे चालवले, मेलेले चालवले, तोच पवित्र आत्मा आज तुमच्यात आणि आमच्यात आहे. ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास ठेवला त्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्यात आला. ज्या दिवशी येशूचं नाव तुम्ही बाप्तिस्म घेतला त्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्यात आलेला आहे. पवित्र आत्मा तुमच्यात आला आहे. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता आणि तुमची प्रार्थना वाढणार त्यावेळेस कार्य करणार. म्हणून प्रियजन, रोज प्रार्थना करा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढ्या ऑनलाईन आहेत बघत आहे प्रत्येकाला येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळचार जसे करतो. ज्याचं डोकं दुखतं डोकं बरं, कॅन्सर बरं, TB, HIV, थायरॉइड निघ येशूच्याच नाव. ब्लड प्रेशर, शुगरचे आत्मे निघ येशूच्याच नाव. सैतानी बंधनातून मोकळे व्हा, कर्जातून मोकळे व्हा. 2 व्हीलर 3 व्हीलर गाडीचा आशीर्वाद स्वीकारतो. विशेष करून प्रार्थनेचा आत्मा यांना मी रिसीव्ह करतो येशूच्याच